पार्टीचं विचारधारा वेगळं, पार्टी चालवणारा व्यक्ती वेगळा, विचार वेगळे, व्यक्ती वेगळा आहे. विचार तत्व हे कायम तेच राहू शकत, पण व्यक्ती बदललं की त्याचं वाट लावू शकतो. मला काय म्हणायचं आहे, मी अटल बिहारी वाजपेयी यांना खूप मानतो. कारण काय माहिती आहे, त्यांचे कविता मेरा 51वें कविता म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यात लोक तुम्ही तुमच्या पक्षात भरून घ्यायला जे तुमचे मी 9वी वगैरे काय तर होतो, 9वी 10वी असेल त्यावेळेला आदर्श घोटाळा फुल फेमस मध्ये होता चव्हाण साहेबांचा, अशोकराव चव्हाण साहेब. त्यांना ह्या गोष्टीवर राजीनामा द्यावा लागला. काय मुख्यमंत्री पदावरनं त्यांना राजीनामा द्यायला लागला होता. राजीनामा दिल्यानंतर आता त्यांनी काय खासदार आहेत. आता खासदार आहेत कुठल्या पार्टीचे? बीजेपीचे. आणि बीजेपीचे लोक त्यांच्यावर टीका केले होते. नाही, बीजेपीचे लोक म्हणू नका. आदर्श घोटाळा उघड करणारे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे एकमेव नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब होते. बापरे, फडणवीस साहेबांनी घोटाळा काढला होता. हेच फडणवीस साहेब घोटाळा काढून त्यांचं मुख्यमंत्री पद राजीनामा द्यायला लावले होते. तेच मुख्यमंत्री आज अशोकराव चव्हाणांना सोबत घेते. अजितदादा पवार यांचा 70,000 घोटाळा मोठ्या जोरात उचलून धरणारे कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस. आज त्यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री करून परत एकदा घोटाळा करा. तुम्ही 2 वेळा मुख्यमंत्री झाले. नाही, 2 वेळा उपमुख्यमंत्री झाले. तुम्ही 70,000 घोटाळा केला होता, केलते ते दादावर त्यांचा आरोप होता. कोणाचा? देवेंद्र फडणवीस. आता परत त्यांनी देवेंद्र फडणवीस काय केले, सत्तेत त्यांना अजितदादांना घेऊन परत एकदा ह्याच्यापेक्षा मोठा घोटाळा करा तुम्ही म्हणून अर्थमंत्री केले त्यांना. म्हणजे तुम्हाला जे घोटाळा करता येत आहे अजितदादा साहेब, ते आम्हाला जमीन तुम्ही आमच्या सत्तेत या आणि असं घोटाळा करून आम्हाला थोडं पैसे द्या, ह्याचा अर्थ असं झाला. बरोबर. आणि मोदी साहेबांचं सुद्धा अजित पवारांच्या विरोधात खूप भाषण फेमस आहेत. चाचा भतीजा जो है एकदम चक्की पिसिंग असे खूप सारे भाषण फेमस आहेत. आणि त्याच मोदी साहेबांसोबत मिळून दिल्लीला जाऊन त्यांच्याकडनं बुके घेतला आणि पक्ष प्रवेश त्यांचं समर्थन देऊन टाकलं. मला ह्याच्यात काय म्हणतो माहिती आहे, काँग्रेस लोकांचं काय चूक नाही. काँग्रेस पार्टी आहेत, जाऊ दे. जे काँग्रेस मधले लोक तिकडे गेलेत त्यांचं बी काय चूक नाही. याचा अर्थ घेणारे लोक चुकीचे. घेणाऱ्यांचं चूक आहे. हो, कोण नको म्हणताय का तुम्हाला तूप साखर देतो तुम्ही खाता का म्हणलं, तुम्ही नको नाही म्हणणार, द्याच म्हणणार. मग असं तुम्ही घेणार असेल तर त्यांनी येणार, त्याला सत्ता पाहिजे. त्यांना काय, त्यांना जनता बिनता काय नको, फक्त सत्तेत राहायचं. त्यांना कार्यकर्ते काय सतरंजी उचलायचं का झाडू मारायचं काय, ते त्यांच्या पार्टीचे नेते विचार केलं पाहिजे आणि ते कार्यकर्ते पण विचार केलं पाहिजे बाबा आपण किती वर्ष हे करायचं, काय करायचं. आम्हाला तर बघा, मला तर पटलं ठीक आहे, नाही पटलं तर आपण विषय सोडतो, असं नाही. मला तर ते डोक्याच्या पलीकडे, म्हणजे मला तर ते पटतच नाही. आम्ही निष्ठा बघा, पार्टीचं विचारधारा वेगळं, पार्टी चालवणारा व्यक्ती वेगळा, विचार वेगळे, व्यक्ती वेगळा आहे. विचार तत्व हे कायम तेच राहू शकत, पण व्यक्ती बदललं की त्याचं वाट लावू शकतो. मला काय म्हणायचं आहे, मी अटल बिहारी वाजपेयी यांना खूप मानतो. कारण काय माहिती आहे, त्यांचे कविता मेरा 51वें कविता म्हणून त्यांचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये एक कविता आहे, आदमी आदमी होता है, आदमी ना नीचा होता है ना आदमी ऊंचा होता है, असं एक शीर्षक असलेलं कविता ते वाचा. म्हणजे त्यांनी काय म्हणतात, माणूस सर्वांसाठी समानच आहे. कुठलं गरीब नाही, कुठलं श्रीमंत नाही, कोण भारी नाही, कोण साधं नाही. पण आत्ताचं नाही, आता काय आहे, माणसामध्ये भेद निर्माण करणं. आणि भेद तुम्ही काँग्रेसला विरोध करणारे काँग्रेसच्या नेत्यांना तुमच्या पार्टीच्या ऑफिसमध्ये पण एंट्री असू नये, सत्तेत तर सोडा. बरोबर आहे. काय पार्टी ऑफिस जवळ पण यायला नाही पाहिजे. आपलं असं आहे, रोकटोक पाहिजे माणसं. ज्या लोक बघा,
एक गोष्ट इतिहासामधलं तुम्हाला असं उदाहरण देतो. सत्ता जर महत्वाची असती तर आमचे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज हे अशा म्हणजे बलिदान दिलं नसतं महाराष्ट्रासाठी. कारण काय माहित आहे, त्यांनी तडजोड केले असते की औरंगजेबने त्यांना हे दिलंच होतं, ऑफर दिलीच होती. दिली असू दे नसलं तरी त्यांनी म्हटले तडजोड केले असते तर झालं असतं. पण त्यांनी तत्वाशी तडजोड नाही, विचाराशी तडजोड केले नाही. काय त्यामुळे त्यांनी काय केले, त्यांच्या स्वतःच प्राण ह्या महाराष्ट्रासाठी आणि विचारांसाठी दिला, आहुती दिली. मग आता तुम्ही तुमच्या विचारांना तडजोड करून तुम्ही त्यांना सर्व परक्याला बोकांडी बसून घेता आणि कार्यकर्ते रडणारच. बरोबर आहे की. मला काय म्हणायचं, मी का राहुल गांधीला हे करतो माहित आहे, त्यांनी विचार केला असता तर त्यांनी काय पण म्हणजे अजून चालू नेते लोकांना घेतले असते. घेत नाहीत त्यांनी, कमी प्रमाण आहे, त्यांनी घेत नाहीत. त्यांनी काय म्हणते, आज ना उद्या काँग्रेस पार्टी आपण उभा करू, सत्तेत येऊ, आपण संघर्ष करू 0 पासून शून्यापासून सुरुवात करू. आज उलट काँग्रेसमध्ये काही कार्यकर्त्यांना चांगली संधी आली. काय माहित आहे, हे सर्व मोठे पुढारी भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसमधल्या छोट्या कार्यकर्त्यांना चान्स मिळायला लागलाय. पक्ष वाढवण्याचा असू दे किंवा इलेक्शन लढवण्याचा असू दे, त्या वेळेला पुढच्या वेळेला जिंकणारच. पण इकडचे भाजपच्या कार्यकर्त्यांना काही सुद्धा चान्स नाही. गेल्या आधीपासून ते काय करत होते, आता पण तेच करावं लागलं. आणि कसं आहे, काँग्रेस असू दे, शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी असू दे किंवा उद्धव साहेबांचा शिवसेना असू दे, तिन्ही पक्षामध्ये एवढी पोकळी निर्माण झालेली आहे आणि तिथं कार्यकर्त्यांना प्रचंड चान्स आहे. बघा आता सध्याला जर वर जायचं असेल तर त्यांच्यासाठी एक शिडी उपलब्ध झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे, स्कोप आहे कार्यकर्त्यांना तिथं. मला एक तर तुम्ही एक कार्यकर्त्यांसाठी काहीतरी एक विचारधारा तुम्ही तयार करा. नेते लोकांना मी काय म्हणतो, तुम्ही पक्षात जातो, आता समजा आमचंच सांगतो, आमचं आता आम्ही शिंदे गटात गेलो समजा. आमचा नेता, आम्ही पक्षाशी निष्ठा नाही, ज्या व्यक्तीचा आपल्याला स्वभाव पडतंय, जे व्यक्ती आम्हाला रिस्पेक्ट देत आहे त्या व्यक्तीसोबत आपण असणार. बरोबर आहे. ते पक्षाचं निष्ठा ते नंतरची गोष्ट आहे. पहिला व्यक्ती. इथं काही लोक म्हातारे झाले तर पक्षनिष्ठा म्हणून, त्याला काही नाही. आम्हाला बघा, मला काय म्हणते, आमच्या सुखदुःखात पळून येणारा नेता आमच्या सोबत आहे, तर आपण उगाच भापक निष्ठा तत्व म्हणत बसण्यापेक्षा अर्थ नाही त्याला. उगाच म्हणायचं की तत्व, समजा तत्व म्हणलो, मी तत्वाने चाललो तर थोडी भाजपचे नेते इथं तत्वाने चालणाऱ्या कार्यकर्त्याला अडीअडचणीला येणार नाही. त्यासाठी माझं एवढं मत आहे, जेव्हा गाव लेवल असतो आम्हाला धावून येणाऱ्या लोकांशी आम्ही मदत करतो ते, किंवा आपण त्यांची मदत घेतो. बरोबर. तालुक्या लेवलवर आमच्यासाठी पळून येणारे कोण का असेना, त्या नेत्याच्या पाठीशी आपण राहतो. समोरचा नेता पण आम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे, आपण पण त्यांना रिस्पेक्ट देतो, त्यांचं काम करतो. असं नाही ते तत्व आहे ना, ते पुस्तकामध्ये वाचायला ठीक आहे, रियालिटीमध्ये काय नाही. तसं असलं असतं तर मग सत्तेमध्ये घेऊ नये काँग्रेसच्या लोकांना, अजिबात घेऊ नये. अजिबात घ्यायलाच नाही पाहिजे. मग ते तत्वाचा विचार नेते लोक करत नाही, हे कार्यकर्ते उगाच इथं तत्वाशी कट्टर हिंदुत्व दे, आम्ही हिंदुत्व दे, हो आम्ही बी हिंदुत्व दे, आम्ही बी हिंदू आहे, तुम्ही मुस्लिम आहे, आम्ही हिंदू आहे. तुमच्या धर्मावर बोललं तर तुम्हाला राग येणारच आहे, आमच्या धर्मावर बोलल्यावर आम्हाला राग येणारच आहे. काय येणार नाही? याचा अर्थ काय, आम्ही काँग्रेसचं काम केलं किंवा ते भाजपच्या विरोधाचं काम केलं तर का आम्ही हिंदू नाही? तसं थोडी. तुम्ही भाजपचं काम केलं तर तुम्ही मुस्लिम नाही? तसं थोडी नसतं. तुम्हाला कोणता नेता जवळचा आहे, कोणता पुढारी जवळचा आहे, तुम्हाला कोण रिस्पेक्ट देत आहे, तुम्हाला कोण मान सन्मान देत आहे, तुम्ही त्यांचं काम करता. मला कोण मान सन्मान देत आहे, माझ्या गोष्टीला कोण महत्व देत आहे, त्या नेत्यासोबत मी असतो. बरोबर. किती ह्याच्यात काय कट्टरता आली, काय कट्टर म्हणणारे गटारात जावं लागेल. कट्टर काय नसतंय, जिथं अन्याय होतं तिथे विरोध करायचा. विनाकारण एखाद्याचा समाज बघून किंवा एखाद्याचा जात बघून किंवा एखाद्याचा धर्म बघून त्याला विरोध करायचा चुकीची गोष्ट आहे. खरोखर तो व्यक्ती जर करता गुन्हेगार असेल किंवा अन्याय करत असेल तर तो हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे, त्याचा विरोध आपण करणारच.